महेश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्साधक हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करत आहोत ते म्हणजे मोगरा फुलला या ग्रंथाच्या अंगाने त्यातले एक एक विषय आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा त्यावर चिंतन करीत आहोत. आज आपल्याला आपण जे चिंतन करणार आहोत ते म्हणजे परमार्थामध्ये देहभाव आणि देवभाव असे दोन शब्द आपण बऱ्याच वेळेला ऐकत असतो. देहभाव ह्याचं रूपांतर देवभावामध्ये होणं म्हणजे परमार्थ असा एक भावना, असा एक बोध सांगितला जातो. त्यामुळे ज्यांना ह्या गोष्टी देहभाव किंवा देवभाव ह्या अंगाने कधी माहीत नसतं किंवा जे नुकतेच परमार्थाचा अभ्यास करायला लागतात, आणि ही गोष्ट परमार्थ म्हणजे ते देहभावाचं रूपांतर देवभावात होणं हा प्रकार माहीत नसतो. परमार्थ म्हटलं की विशिष्ट देवाच्या मूर्तीची पूजा, विशिष्ट देवांची पूजा, तिथे भक्ती करणं, आरती करणं, पूजा अर्चा करणं म्हणजे परमार्थ. असा एक सर्वसाधारण लोकांच्या मनामध्ये भाव असतो. आता भाव असं म्हणजे आता तिथे भाव म्हटलं म्हणजे भाव म्हणजे काय हे कळण्यासाठी आपण लक्षात घ्यायचं असतं की विशिष्ट भावनेतून आपण जेव्हा पाहतो तर त्या भावनेतून ते पाहतो त्या भावनेलाच भाव असं म्हणतात. म्हणजे आता मगाशी मी म्हटलं की सर्वसाधारण लोक परमार्थ म्हणजे देवाची किंवा देवाच्या मूर्तीची पूजा करणं किंवा समजा सत्यनारायणाची पूजा घातली तर सत्यनारायणाची पूजा करणं किंवा आणखीन उपास तपास करणं, रथवैकल्य करणं म्हणजे परमार्थ ही त्यांची भावना असते. ही भावना असते म्हणून त्याच भावातून ते कर्म करतात. त्या भावनेतून म्हणजे त्या भावातून ते सगळेही परमार्थ करत असतात की त्याला ते परमार्थ समजत असतात. परंतु परमार्थ ह्याचा अर्थच की जो आपल्याकडे देहभाव आहे आणि त्याचं रूपांतर किंवा त्याचं परिवर्तन देवभावात व्हायला हवं तर तो परमार्थ सिद्ध झाला असं म्हणता येतं. इथे सर्वसाधारण लोक समजतात त्यापेक्षा जे संत आहेत त्या संतांचं जे म्हणणं आहे ते आपल्याला लक्षात घेता येतं किंवा संतांनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत त्या ग्रंथातून आपण हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि म्हणून देहभाव म्हणजे मी देह आहे ही प्रत्येक माणसाच्या ठिकाणी भावना असते. लक्षात घ्या काय आहे आपण म्हणून आपली जी ओळख जगातली सर्वच माणसं स्वतःची ओळख कशाच्याद्वारे देत असतात? आपल्या शरीराच्या द्वारे देत असतात. शरीराचा म्हणजे आपला चेहरा सर्वात महत्वाचा म्हणजे चेहरा आला. आणि चेहऱ्याची ओळख म्हणजे आपण सर्व माणसं एकमेकाला ओळखतो तो चेहऱ्याच्या द्वारे ओळखत असतो. आणि अमुक एक चेहरा म्हणजे तो माणूस, तो अमुक एक तो माणूस, अमुक एक नावाचा तो माणूस असं आपल्या मनामध्ये पक्क असतं. आणि त्यामुळे शरीराचं अस्तित्व ते आपलं अस्तित्व अशी जी भावना दृढ असते आणि त्या दृढ भावनेला भाव म्हणतात. म्हणजे देहभाव म्हणजे देह म्हणजेच माझं अस्तित्व व देह म्हणजेच मी, अशा भावनेतून माणसं जीवन जगत असतात.
आता ही भावना आली कुठून? लहानपणापासून आलेल्या संस्कारातून. आता अगदी खरं सांगायचं तर जन्मताच माणसाकडे हा लहान मूल जे जन्माला येतं ते जन्मताच तो देहभाव असतो. हा देहभाव कशामुळे येतो? तर देहाचं अस्तित्व आपण जे सतत स्वतःकडे पाहताना देहाचं अस्तित्व म्हणजे मी, ही जशी भावना मोठी झाल्यानंतर वाढत जाते. म्हणजे लहान मुलाला विचारलं जातं तुझे डोळे कुठे, कान कुठे, नाक कुठे, आणि तो स्वतःकडे तू कोण, तर स्वतः म्हणजे कुठे आहेस तू, ते स्वतःकडे छातीकडे हात दाखवून तो दाखवत जातो. आणि त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितल्यामुळे ह्या देह म्हणजेच मी ही भावना दृढ होते. म्हणजे ही भावना म्हणजे काय? तो विचारच. विचार असतो, त्या विचाराचंच रूपांतर भावनेत होत असतं आणि भावनेचं रूपांतर भावात होत असतं. म्हणून देह भाव म्हणजे मी देह आहे ही पक्की धारणा आपल्याकडे असते प्रत्येक माणसाकडे. त्याला त्यात खरं खोटं माहीत नाही. त्याला माहिती आहे मी म्हणजे माझा चेहरा, म्हणजे आपला फोटो आपण पाहतो बघा कसं असतं. हे आपला फोटो पाहतो, तो फोटो म्हणजे माझा फोटो ह्या अंगाने आपण त्याच्याकडे पाहतो. पण तो चेहरा जो आहे तसा मी दिसतोय खरं म्हणजे आता बघायला गेलं तर आपण आपला स्वतःचा चेहरा कधी बघितलेलाच नसतो प्रत्यक्ष. म्हणजे डोळे आपल्याला आपल्या चेहऱ्याकडे वळवता येत नाही म्हणून. पण आपण आपला चेहरा आरशात पाहतो आणि आरशात पाहिल्यामुळे तो चेहरा असा आहे ही पक्की धारणा असते. आणि त्यामुळे आपला फोटो आपला म्हणजे प्रतिबिंब या अंगाने आपली ओळख आपण धारण करत असतो. ही जी ओळख धारण करतो आणि त्या ओळखीतूनच आपलं सगळं जीवन चाललेलं असतं. पण जन्माला आल्यापासून हा जो देहभाव खरा उपजत आहे, पण तो संस्कारित होऊन तो पक्का होतो. आणि त्या संस्कारातून माणूस जर जीवन जगायचं तो देहभावातून जगतो. देहभावातूनच राम म्हणतो, म्हणजे आपलं आयुष्य संपवतो. पण काही भाग्यवान माणसं अशी असतात की त्यांना आपण देहभाव आहे आणि ह्या देहभावाचं परिवर्तन देवभावात व्हायला पाहिजे असं मार्गदर्शन त्यांना मिळतं आणि त्याप्रमाणे ते प्रयत्न करतात आणि त्याच्यातून ते जीवन जगून आनंदाने जीवन जगू शकतात. हा महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेता आला पाहिजे. म्हणून मी म्हटल्यानंतर मी देह हा सहज भाव. कारण आपण मी मिळतो, आपण तुम्ही कोण, तर तिथे आपला हात मी म्हणून स्वतःच्या छातीकडे जातो आणि त्याच्यात आपण म्हणतो मी अमुक नमुक. म्हणजे जे देहाला ठेवले जे नाव आहे ते नाव म्हणजे मी. आता व्यवहाराची ओळख चुकीची आहे का? नाही, बरोबरच आहे. कारण सगळ्यांनी म्हणजे आपलं जे रूप म्हटल्यानंतर रूपाला नामाच्या द्वारे म्हणजे नावाच्या द्वारे ओळखलं जातं. म्हणून सूर्याला सूर्य हे नाम दिलं आणि म्हणून सूर्य म्हणजे जे आहे आपल्याकडे आता पक्का माहिती आहे, पाहण्यातून आपण पक्का केलंय, हा सूर्य, हा चंद्र, हा ध्रुव तारा, हे सगळं जे आपण हे करत असतो ते नाम देऊन आपण ती ओळख पक्की करत असतो. म्हणून आपण आपलं नाव पक्क केलंय. म्हणजे मी अमुक, मी सोम्या गोम्या, हे जे आहे ते नाम पक्क करतो. पण ते नाम कोणाचं असतं? देहाचं असतं. पण देहाचं असतं, पण देह म्हणजेच मी हा आपल्याकडे पक्का भाव असतो. आणि त्या भावातून गोंधळ काय होतो? त्या भावातून मी अमुक हा जो भाव धरला जातो आणि मग माझं सुरू होतं. मी आणि माझं तिथून सुरू होतं. आता माझेपणातून मग मलाच हवं हा आग्रह तिथे येतो. आणि मला मिळालं तर मी सुखी होतो, माझ्या मनासारखं मला मिळालं तर सुखी होतो, आणि माझ्या मनासारखं मला मिळालं नाही तर मी दुःखी होतो किंवा निराश होतो किंवा मला वाईट वाटतं किंवा मला राग येतो. ह्या सगळे विकार निर्माण कुठून होतात? मी आणि माझं इतकं घट्ट आपल्याकडे असतं. आणि त्या घट्ट भावातून आपण जेव्हा जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला आता प्रत्येक आपल्या समोर असलेला माणूस सुद्धा देहभावातून पाहत असतो. त्याचे विचार त्याला पक्के वाटत असतात. हाही स्वतःचे विचार काही असेल त्यातून पक्के समजत असतो. आणि ते विचार एकमेकाला जर पूरक पोषक नसतील, एकमेकाला सांभाळणारे नसतील तर तिथे भांडण झालं म्हणून समजा. म्हणून जीवनामध्ये
लोकांच्या ठिकाणी जसं आपलेपणा आपण पाहतो, प्रेम पाहतो, तसं तिथे द्वेष मत्सरी पाहतो, भांडण तंटे पाहतो. असं का होतं? कारण देहभाव. आता देहभाव म्हटल्यानंतर ह्या देहभावातून माणसं जीवन जगतात, त्यावेळेला त्यांची बुद्धीला सुद्धा देहबुद्धी म्हटलंय. कारण निश्चयात्मक वृत्तीतून माणूस जेव्हा एखादं कर्म करत असतो, तर निश्चयात्मक वृत्तीलाच बुद्धी म्हटलंय. आणि ही माणसाकडे जी निश्चयात्मक वृत्ती असते सर्वसाधारण माणसांकडे, तर ती मी देह असल्यामुळे त्याच्याकडे देहबुद्धी असते. देहबुद्धीतून तो सगळं जीवन जगतो. भाव आणि बुद्धी विशिष्ट भावनेतून वागतो तेव्हा भाव, आणि तो जो भाव असतो त्या भावाच्या अधिष्ठानावर आपण निश्चयात्मक वृत्तीने जेव्हा जीवन जगतो किंवा कार्य करतो तेव्हा असते ती देहबुद्धी. आणि देहभाव आणि देहबुद्धीमुळे जगामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी सतत घडत असतात. चांगलं पण घडतं, असं काही नाही, काही प्रत्येक देहभावामुळे वाईट घडतं, पण बहुतांशी देहभावामुळे मानवी जीवनामध्ये किंवा माणसाच्या मनामध्ये विकार निर्माण होतात. माझंच आणि मलाच हवं हे प्रत्येक माणसाकडे असतं. मी अतिशय चांगला आहे, दुसराच वाईट आहे, हा जो भाव माणसाकडे असतो ना, मी चांगला आहे, दुसऱ्याचे चुका आपल्याला सगळ्या कळत असतात, पण मला चुका कळत नाही. त्याचं कारण हा देहभाव आहे. म्हणून मी खूप चांगला आहे असं बघा तुम्ही, प्रत्येक माणूस वागत असणार किंवा तो सांगत असणार दुसऱ्याबद्दल किंवा घरातल्या आपल्या लोकांबद्दल, त्यावेळेला तो काय करत असतो? मी चांगला आहे, ती समोरची व्यक्ती अशी वाईट आहे, ती अशी वागते, ती तशी वागते, तशी वागते. ह्या विचारातून जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला सांगत असते त्यावेळेला त्याला लक्षात ठेवायचं हे देहभावातून हे सगळं विचार आहेत. आणि जगातली सगळीच माणसं ह्या देहभावातून विचार करतात. आज युद्ध आहेत सगळीकडे बघा. ही युद्धाचं कारण काय? देहभाव आहे. देहभावाच्या अधिष्ठानावर मग मी म्हणजे माझा समाज झाला की माझं राष्ट्र झालं, की माझं राष्ट्र म्हटल्यानंतर माझं राष्ट्र सर्वापेक्षा श्रेष्ठ असं म्हटल्यानंतर, आणि दुसऱ्याचे पण ते समोरचे माणसं पण दुसऱ्या राष्ट्रात तसंच विचार करतात, तर तिथे युद्ध हे झालंच म्हणून समजा. म्हणून इथे आज आपण म्हणतो युक्रेन रशिया युद्ध, याचं खरं कारण काय? दोन्ही राजकीय जे नेते आहेत त्यांच्याकडे इतका देहभाव पक्का आहे, आणि ते माझं आणि माझं मी सोडणार नाही ह्या भावातून, की माझं आणि तुझंही माझं, असं जेव्हा एखादा माणूस वागतो ना, तेव्हा तिथे भांडण दंड पण आले म्हणून समजा. म्हणून इथे देहभावातून भांडण दंड, देहभावातून द्वेष मत्सर आहे, देहभावातून वाद आहेत. मग हे जर बाजूला व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? मुळाकडे झालं पाहिजे. मुळाकडे काय? देहभावाचं परिवर्तन देवभावामध्ये झालं पाहिजे. हा साधं सोपं उत्तर द्यायचं. म्हणजे देहभावामुळे जीवनामध्ये अनिष्ट घटना घडत आहेत किंवा विकार माणसाच्या मनात वाढत चाललेले आहेत, याचं कारण त्याचा देहभाव आहे. पण तो विकार बदलण्यासाठी लोक काय करतात की बाबा त्याला चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतात, हे करतात, ते करतात, आणि थोडा वेळ त्याच्या संस्काराचे थोडा चांगला परिणाम दिसतो सुद्धा, पण परत काहीतरी घडलं की तिथून परत तिथे द्वेषमत्सर चालू होतो. आणि हे द्वेषमत्सर चालू होतं त्याचं खरं कारण म्हणजे मुळात असलेला जो देहभाव आहे तोच मुळापासून दूर झाला पाहिजे. त्याचं सगळं उत्तर म्हणजे अगदी मुळापासून रोग जायचा असेल तर मुळाला हात घालता आला. मग इथे मूळ काय आपलं? आपली जीवन जगण्याची जी बैठक आहे सर्वसाधारण माणसाची, ती देहभावातून असल्यामुळे त्या देहभावाच्या अधिष्ठानावरच त्याचं जीवन जगत असतं, आणि ते त्याला अपेक्षा असते, आग्रह असतो, आणि त्याचप्रमाणे जीवन जगण्याची त्याची वृत्ती तयार झालेली असते. मग ह्याचा देवभाव करायचं म्हणजे नेमकं काय? इथे ज्ञानाची आवश्यकता. आणि हा देवभाव जागृत होण्यासाठी सद्गुरूंची गरज आहे, आणि सद्गुरूंच्या ज्ञानाची गरज आहे. इथे देवभाव म्हणताना देव म्हणजे काय इथून सुरुवात होते. इथे देव काय? तर सर्वसाधारण समजतात तसा देवाची कल्पना म्हणजे देव नव्हे. देव म्हणजे अनंत चैतन्य स्वरूप, हाच देव. हे परत लक्षात
की ते संतांनाही ते सगळं बरोबर माहिती आणि त्या पदांत ते त्या मार्गदर्शन करत असतात, पण आपल्याला देहभावातून आपण ऐकत असल्यामुळे ते कळत नाही. पण इथे महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की जिथे परमेश्वर ज्याला म्हणतो आपण तेच त्याला देव म्हणतो, आणि तेच म्हणजे दिव्य स्वरूप, की अनंत दिव्य स्वरूप, नुसतं दिव्य स्वरूप नाही, अनंत स्वरूप. अथांग असा सागर जसा आहे तसा हा चैतन्य शक्तीचा अथांग सागर म्हणजेच परमेश्वर, म्हणजेच देव. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आणि ह्या अथांग सागरामध्ये विश्वरूपाने अनेक प्राणी मात्र प्रगट झाले, पशुपक्षी प्रगट झाले आहेत, माणसं प्रगट झाली आहेत, ग्रहतारे प्रगट झालेले आहेत, नदी नाले समुद्र हे सगळं काही जे निर्माण झालंय ते कुठून निर्माण झालंय? ह्या चैतन्य स्वरूपातून निर्माण झाले. म्हणजे परमेश्वर जर समजला तर देवभाव सहजपणे तो धारण करता येईल, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे देवभाव म्हणजे देवच आहे. म्हणजे मी म्हणणारी जे आपण स्वतःला मी देव म्हणत असतो, तर तो जो मी म्हणणारं जे तत्व आहे ते मुळात दिव्य आहे. देव म्हणजे दिव्य, कारण चैतन्य स्वरूपातून हा मी प्रकट झालेला आहे. हे स्फुरण आहे चैतन्य स्वरूपाचं. हे चैतन्य स्वरूप स्फुरण आहे म्हणजे ते काय? ती जाणणार तत्व आहे, ती जाणीव मी म्हणते. ही जी जाणीव मी म्हणते ही जाणीव देहातून कार्यरत आहे. एक एक स्टेप लक्षात घ्या की मुळात निर्गुण निराकार असलेली परमेश्वरी शक्ती सगुण निराकार होते. सगुण म्हणजे तिथे जाण निर्माण होते, आणि ती जी जाण निर्माण होते तिथे ती स्फुरते, आणि ती त्या स्फुरणाला जाणीव म्हणतात. त्याला आत्मतत्वही म्हणतात. दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. आणि ही जी जाणीव आहे ही जाणीव देहाच्या द्वारे जाण घेणं आणि जाण देणं अशा अंगाने जीवन जगायला लागते. तर ती जाणीव म्हणजे आपण आहोत, मी म्हणणारी जाणीव आहे. शरीर मी म्हणत नाही. शरीर हे यंत्र आहे, आणि ह्या यंत्रातून ते साधन आहे. ह्या यंत्रातून मी म्हणणारी ही जाणीव आहे. ही जाणीवेचं आपल्याला ज्ञान होणं, कारण ही जाणीव देवाची आहे, कारण चैतन्य स्वरूपाची आहे, म्हणजे दिव्य स्वरूपाची आहे. म्हणजे जाणीव देवाची आहे, म्हणून ही जाणीव दिव्य आहे. आणि ही जाणीव शरीरातून प्रगट होते, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे देवभाव धरायचा म्हणजे काय? खरी ते देवभाव म्हणजे आपण देवच आहोत. देवच आहोत म्हणजे काय? ही जी जाणीव आहे मी म्हणणारी ती दिव्य आहे. त्या दिव्य स्वरूपातूनच ती स्फुरते. त्या दिव्य स्वरूपच त्या जाणीव रूपाने ते स्फुरलेलं आहे. पण ह्या जाणीवेमध्ये देहाच्या द्वारे प्रगट होत असताना तिथे विसर निर्माण होतो की आपण जाणीव आहोत, हा तिथे विसर झाला. विसर झाल्यानंतर मी कोण हा तिथे भ्रम निर्माण झाला. मी कोण हे कळत नाही त्या जाणीवेला. न कळल्यामुळे तिने कल्पना केली, कारण तिला अगदी जवळ का होता? देह. आणि त्यामुळे देह मी हा तिकडे भाव निर्माण झाला, आणि देहभावातून ती जीवन जगायला लागली. म्हणून विसरातून भ्रमातून कल्पना, आणि कल्पनेतून माणसं देहभावातून जीवन जगतायत. म्हणून आता इथे परत मुळाकडे लक्ष द्या. आठव काय दिला? ही जाणीव आहे, आणि ही जाणीव देहातून कार्यरत आहे. ही जाणीव म्हणजे अनंत चैतन्य स्वरूपाचं स्फुरण आहे. लक्षात ठेवा. एक एक स्टेप मागे घेतलं लक्षात येईल. आणि त्यामुळे मी म्हणणारी जाणीव आहे. मी जाणीव म्हणू नका. परत लक्षात. मी म्हणणारी जाणीव आहे. मी म्हणतं तर कोण म्हणतं? शरीर मी म्हणतं? नाही. कारण शरीर जेव्हा गाढ झोपतं तेव्हा ते काहीच बोलत नाही, पण त्याला हाक मारली तर ते उठतं. म्हणजे शरीर उठतं की ती जाणीव उठते? ती जाणीव ओ म्हणत उठते. म्हणजे लक्षात घ्या, हे सर्व जर व्यवस्थित समजलं की शरीरातून ही जी जाणीव कार्यरत आहे ती जाणीव म्हणजे त्या चैतन्य स्वरूपाचं स्फुरण आहे. आणि हे जे चैतन्य स्वरूपाचं स्फुरण आहे त्या जाणीव मी म्हणणारी तिथे जी स्फुरते ते मी म्हणणारं तत्व, ती जाणीव
दिव्य आहे, देव आहे आणि तेच आपलं अस्तित्व आहे असं जेव्हा जाणवायला कळतं तर तिच्याकडे असतो तो देवभाव. म्हणजे तिचं मूळ जे खरंच तिचं अस्तित्व जे आहे ते जर तिला कळलं तर ते दिव्य असल्यामुळे तेथे देवभाव निर्माण होतो. म्हणजे आहे ते देवच आहे. लक्षात घ्या. परत मी देव आहे, देव नाही. मी देव आहे म्हणणं सोपं, पण मी देव म्हटलं तरी तिथे देहभाव, तर मी देव म्हटलं तरी ते चुकीचं. म्हणून मुळात जे आहे, जे अस्तित्व आहे, जाणीव म्हणून मी मला स्वतःला देव म्हणून जे समजतं ते देव म्हणून कोण समजतं? जाणीव स्वतःला देव समजते. लक्षात घ्या. मी माझ बाजूला करा. आता जाणीव आणि देह अशा दोन गोष्टी आपल्याकडे आहेत. जाणीव देहातून जीवन जगते. ही जाणीव स्वतःला विसरते, तिच्या ठिकाणी भ्रम निर्माण होतो, भ्रमातून ती कल्पना करते मी देह आहे. आता उलट परत करायचं. जाणीवेला आठव दिला तू जाणीव आहेस, तू देह नाहीस. तुझं कार्य देहातून चाललेलं आहे म्हणून तू जाणीव आहे हे स्मरण जर या जाणीवेला झालं तर त्याला म्हणतात देवभाव. आणि जाणीव मुळात दिव्यच आहे. देव म्हणजे दिव्य. म्हणजे आपलं जीवन जे आहे ते देवाचं आहे, म्हणजे ह्या चैतन्य स्वरूपाचं आहे. म्हणून इथे ह्या जाणीवेने आपण देवाचे आहोत हा भाव धरला तो देवभाव, किंवा ही जाणीव देवाची आहे हा भाव धरला तर तो देवभाव. आणि तो देवभाव जर धरला तर आपला देहभाव बाजूला सरतो. एकदा ही जाणीव देवाची म्हटल्यानंतर समोरच्या प्रत्येक व्यक्ती ज्या ज्या भेटता आहेत, समोर जे जे आपल्या आजूबाजूचं जग आहे माणसांचं, तिथे प्रत्येक माणूस सुद्धा जाणीव आहे. लक्षात घ्या. त्या जाणीवेला नाव नाही, गाव नाही, काही माहित नाही, पण ती जाणीव आहे. ती स्वतःच्या देहाच्या द्वारे आपलं नाव अमुक आहे म्हणते, ते देहाचं नाव ते माझं नाव म्हणते, पण तिथे अज्ञान आहे. ज्ञान काय? आपण जाणीव आहोत. आणि तसं प्रत्येक माणसाच्या ठिकाणी ही जाणीव प्रगट आहे. म्हणून ह्या अनंत चैतन्य स्वरूपातून जी अनेक स्फुरण निर्माण झाली जाणीव रूपाने, त्यामुळे प्रत्येक जाणीवेने तो देह धारण केलाय. मग तो पशुचा असेल, पक्ष्यांचा असेल, माणसांचा असेल, सर्व काही वनस्पतीचा असू शकतो. म्हणून ह्या सगळ्या देहाच्या द्वारे जी आपण ओळख धरतो ती रूपाची ओळख असते. पण त्याच्या मागे हे सगळं जीवन जे चाललंय ते जीवन म्हणजे ही जाणीवेचं जीवन आहे. आणि म्हणून प्रत्येक देहातून ही जी जाणीव कार्यरत आहे ती दिव्य आहे. आणि म्हणून एकमेकाकडे पाहताना समोर सुद्धा देवच आहे, म्हणजे दिव्य जाणीव आहे. मी पण जाणीवच आहे हा भाव जेव्हा एकत्र येत होता तिथे समत्व निर्माण होता. लक्षात घ्या. तिथे देहाच्या अपेक्षेतली ओळख बाजूला करा, पण जी आहे समोर जे माणूस बसलाय की जे व्यक्ती आहे आणि मी आहे, हे दोन्ही जाणीवा आहेत. जाणणारं तत्व आहे. लक्षात घ्या. हे जाणणारं तत्व कुठून निर्माण झालं? चैतन्य स्वरूपाच्या सागरातून निर्माण झाले. अनंत चैतन्य स्वरूप हा जो परमेश्वर आपण म्हणतो त्या परमेश्वरातून हे निर्माण झालेलं असल्यामुळे आपण सगळे परमेश्वराचे आहोत. भक्तीच्या भाषेत आपण सगळी परमेश्वराची लेकरं आहोत असं जे संत सांगतात त्याचा तो अर्थ आपल्याला व्यवस्थित समजला पाहिजे. म्हणून स्वतःकडे समजून घेतलं की मी आहे काय, तर मी म्हणणारं ही जाणीव आहे. आणि ही जाणीव शरीराच्या द्वारे कार्यरत आहे. शरीर काही काळासाठी असेल, काही काळानंतर ते नसेल, पण ही जाणीव मात्र तिचं सतत अस्तित्व हे असतंच. तिला जन्मही नाही आणि मृत्यू नाही. म्हणजे हे जर ज्ञान झालं तर प्रत्येक मनुष्याला एक लक्षात ठेवता येतं की मी म्हणणारी जाणीव आहे, ही मी म्हणणारी जाणीव या शरीरातून कार्यरत आहे. आणि सर्वत्र अशाच सर्व शरीरातून जाणीवाच कार्यरत आहेत. विविध स्फुरण, जसं समुद्रात अनेक लाटा तसं ह्या चैतन्य सागरात अनेक स्फुरण निर्माण होतात. आणि हे स्फुरणाच्या ठिकाणी त्या स्फुरणाला आपण जाणीव म्हणतो. आणि ह्या जाणीवेच्या ठिकाणी जे अज्ञान आहे ते दूर झालं आणि जी खरी वस्तुस्थिती तिला लक्षात आली की मी म्हणणारी जाणीव आहे. आणि
ही जी भावना दृढ होते, त्या भावनेतून तो कार्यरत होतो, तर ते असं तो भाव, आणि त्याला म्हणतात देवभाव. आता इथे देवभाव म्हणजे दिव्य ह्या शब्दातून देव निर्माण झाला. देव म्हणजे दिव्य, परत लक्षात ठेवा. आता दिव्य काय, ही चैतन्य स्वरूप दिव्य आहे, म्हणून त्याला दिव्य स्वरूप म्हणतो आपण. आणि ह्या चैतन्य स्वरूपात जे दिव्य आहे, त्यात जे जे प्रकट होतं ते सुद्धा दिव्य आहे. समुद्रात लाट निर्माण झाली, लाट काय, समुद्राचं पाणीच असतं. तसं चैतन्य स्वरूपातून ही स्फुरण निर्माण म्हणजे लाटा आहे समजा. तर ह्या प्रत्येक लाट काय असते, ते चैतन्य स्वरूपच आहे. हे जर सगळं जे आहे ते चैतन्य स्वरूपच आहे, म्हणजे ह्या सगळ्या जाणीवा चैतन्य स्वरूपाच्या आहेत. हे जेव्हा एकत्र लक्षात आलं की आपण प्रत्येकाकडे कसं पाहतो, आपण एका चैतन्य स्वरूपाची रूप आहोत. ह्या भावात जेव्हा आपण एकमेकाकडे पाहतो तर आपल्याकडे आपलेपणा निर्माण होतो. म्हणून वसुधैव कुटुंब असं सांगितलं. हे सगळं वसुधा म्हणजे ही पृथ्वी तत्वावर सगळी जे जे आहे ते एकच कुटुंब आहे, कारण एकाच स्वरूपाची ती सगळी रूपं आहेत. लक्षात घ्या, म्हणजे किती व्यापकता येते ह्या विचारातून. की मी फक्त देहभाव म्हणता, मी देहापुरती असतो आणि देहाच्या अपेक्षेत मला इच्छा असतात, अपेक्षा असतात, आग्रह असतो, आणि त्या देहाच्या अपेक्षेत संकुचितपणामुळे आपल्याकडे इतरांबद्दल द्वेष मत्सर सगळा जो निर्माण होतो तो देहभावामुळे होतो. पण त्याचं रूपांतर करायचं असतं तर या ज्ञानाची आवश्यकता असते. की मी कोण आहे हा जो विचार दिला जातो की रमण महर्षीने मी कोण आहे असा प्रश्न स्वतःला विचारा. पण मी कोण आहे म्हणजे हे जे जिवंतपणा जो आहे ते नेमकं काय आहे हा विचार आला पाहिजे. म्हणजे आहे ते कोण आहे हा प्रश्न आला पाहिजे. मी कोण आहे प्रश्न आला तरी ते थोडासा गोंधळ होऊ शकतो. रमण महर्षीने बरोबर प्रश्न विचारला की त्याच्यातून त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे. पण सर्वसाधारण माणसाकडे मी म्हटलं की मी देह हा भाव असतो, आणि त्या मी देह भावातून मी देव आहे म्हटलं तर तो एक अहंकाराचाच भाग येतो. पण आहे म्हणून जे अस्तित्व आहे ते दिव्य आहे, आणि हे दिव्य आहे म्हणून ते देव आहे. ते अस्तित्व त्या चैतन्य स्वरूपाचं आहे, अनंत स्वरूपाचं आहे, म्हणून ते देव आहे. म्हणून त्याला तिथे देवभाव असा शब्द आहे. म्हणजे देवभाव म्हणजे स्वतःकडे पाहताना शरीर म्हणजे मी नाही, त्या शरीरातून जीवन जगणारं जाणणारं जे तत्व आहे त्याला आपण जाणीव हे नाव देतो. ती जाणीव म्हणजे मी आहे, आणि ही जाणीव चैतन्य स्वरूपाची म्हणजे दिव्य स्वरूपाची आहे, म्हणून ती देव आहे. म्हणून ह्याला म्हणतात देवभाव. ह्या भावनेतून आता ही भावना दृढ झाली पाहिजे. कळलं, पण कळलं म्हणजे झालं का नाही. दृढ झाली पाहिजे म्हणजे काय, ते अंतर्मनात सतत आहे ती जाणीव आहे. आणि ही जाणीव आणि समोर सर्व जे जी रूपं दिसतात तिथेही जाणीवच आहे. आणि सगळ्या जाणीवा एका चैतन्य स्वरूपाचीच स्फुरण आहेत, एका चैतन्य स्वरूपातूनच प्रकट झालाय. हे ज्ञान आत्मसात झालं पाहिजे. त्या ज्ञानाचं चिंतन झालं पाहिजे. त्या ज्ञानातून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जेव्हा निर्माण होतो तेव्हा तो असं तो देवभावातून तो दृष्टिकोन निर्माण झाला असं म्हणता येईल. म्हणून देवभावातून व्यापकता येते. देवभाव म्हटला की आपल्या ठिकाणी देवत्वाचा भाव निर्माण होतो, आणि देवत्वाच्या भावनेतून जेव्हा आपण जीवन जगायला लागतो तर सगळं मंगलमय होतं. तिथे कोणाही बद्दल आपल्याला द्वेष मत्सर येत नाही. म्हणजे देवभावाचा जर अभ्यास बरोबर असेल तर काय असेल तर त्या व्यक्तीच्या ठिकाणी वागण्यामध्ये परिवर्तन दिसायला लागतं. पूर्वी तो माझं करत होता, तो आता सर्व मनात तो बोलतानाही त्याचं कळतं की ते माझं त्याचं बोलणं कमी होतं, की मलाच हवं, मलाच मिळालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी विचार जे त्याच्याकडे असतात ते त्याकडे बाजूला होतात, आणि हे सर्व जे आहे ते देवाचं आहे किंवा चैतन्य स्वरूपाचं आहे. म्हणून प्रत्येकाचा त्यावर हक्क आहे हा बोध तिथे निर्माण होतो. म्हणजे तिथे माझं म्हणून आग्रह निर्माण होतो. म्हणून पहिला जर देवभावाच्या अभ्यासामधून पहिलं परिवर्तन होत असेल तर आग्रह कमी होतो. म्हणून एखादा साधक अभ्यास करतोय तर कशावरून कळेल, त्याचा आग्रह कमीच होतो. तो पूर्वी जसं मलाच हवं की मी म्हणेन तसंच झालं पाहिजे असा त्याचा जो आग्रह असतो तो आपोआप कमी होतो. कारण तिथे मी देव आहे हाच भाव गेल्यामुळे
आणि जाणीव ही अनंत स्वरूपाचे भाव आल्यामुळे तिथे व्यापकता येते. आणि व्यापकता आल्यामुळे सगळ्यांनाच मिळायला हवं, फक्त मलाच मिळाला पाहिजे जो हा विचार असतो पूर्वीचा देहभावातून, तो बाजूला होतो. आणि आहे ते सर्व देवाचं म्हणजे चैतन्य स्वरूपाचं असल्यामुळे ते सर्वांना मिळावं आणि सर्व सुखी व्हावेत ही भावना तिथे तयार होते. म्हणून इथे मलाच सुख हवं असं देहभावातून माणसाला वाटत असतं आणि देवभावातून सर्व सुखी व्हावेत असं त्याच व्यक्तीला वाटतं. म्हणजे आहे फक्त भाव. भाव म्हणजे विशिष्ट भावनेतून जीवन कसं जगायचं हे शिकायचं आहे. परमार्थ म्हणजे आपल्याला व्यापक होऊन किंवा आपलं जीवन हे परमेश्वराचं आहे किंवा चैतन्य स्वरूपाचं आहे, म्हणजेच अनंत स्वरूपाचं आहे. आणि ह्या अनंत स्वरूपाचं जीवन आहे म्हणून आपण अनंत स्वरूपाचे आहोत. समोर दिसणारं प्रत्येक पशु पक्षी असो माणसं असो सगळ्यांचं जीवन हे चैतन्य स्वरूपाचं आहे. आणि ते जेव्हा माणसाच्या मनात एकदा ती धारणा तयार झाली, त्या धारणेतून जेव्हा तो पाहायला लागतो त्यावेळेला त्याच्याकडे असते ती देवबुद्धी असते, तेव्हा त्याला देवभावातून तो जीवन जगतो आहे. आणि त्या देवभावातून जीवन जगताना त्याची वृत्ती म्हणजे निश्चयात्मक वृत्ती होते की आहे ते सगळं जाणीवेचं कार्य म्हणजेच चैतन्य स्वरूपाचं कार्य म्हणजेच परमेश्वराचं कार्य आहे. ते माझं कार्य होत नाही. आणि माझं सुटलं की तिथे देहभावाचं रूपांतर देवभावात सुरू झालं म्हणून समजा. आहे सोपं बघायला गेलं तर. सोपं का? विचार करा, चिंतन करा. आपलं जीवन कोणाचं आहे? तर आपलं जीवन हे चैतन्य स्वरूपाचं आहे. आता हे जर माणसाला कोणत्याही व्यक्तीला जर चांगलं लक्षात आलं तर त्याचं स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. काय बदलतो? की सर्व जे आहे ते सगळ्या परमेश्वराची रूपं आहेत. ही सगळी एकाच परमेश्वराची रूपं आहेत. परमेश्वर अनेक नाहीये, एकच आहे. एकच आहे म्हणजे अनंत दिव्य स्वरूप आहे, हाच परमेश्वर आहे. अगदी हरिपाठामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथून चराचर त्यासी भज. जिथून हे चर आणि अचर निर्माण होतं त्याचं तू पूजन कर, त्याचं तू भजन कर. की ते मुळात अव्यक्त आहे, निराकार आहे, दिसणारं नाही, पाहू शकत नाही, पण तरी सुद्धा हे सगळं व्यक्त झालेलं दृश्य झालेलं जे जग आहे ते त्याचाच पसार आहे, त्याचाच विस्तार आहे. म्हणून माझ्या विस्तारलेपणाचे नावे हे जगच नवे आगवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी ते दही, की बीजच झाले तरू अथवा भांगाराचे अलंकारू, तैसा मजैकाचा विस्तार ते हे जग. ज्ञानेश्वरीमध्ये भगवद्गीतेचंच जे भगवद्गीतेचा जो बोध आहे तो ज्ञानेश्वर माऊलींनी ह्या अभंगातून सांगितलाय की इथे मी नाहीये, माझी या विस्तार. माझं म्हणजे कोण? हे जे अनंत स्वरूप आहे त्याचा हा विस्तार आहे. जग म्हणजे माझ्या विस्तारलेपणाचं नाव आहे. की जग कसं आहे? विविधतेने प्रगट झालंय. आणि पण विविधतेने प्रगट झाले तरी कोणाचा विस्तार आहे? तर ह्या एकाच चैतन्य स्वरूपाचा विस्तार आहे. म्हणून माझी म्हणजे इथे चैतन्य स्वरूपाच्या अपेक्षेत हे अभंग मांडला गेल्यामुळे इथे मी माझं तुझं ते नाहीये, तर ते एकच जे स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला सांगतंय की तो भगवंत आपल्याला सांगतोय की श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय की माझी या विस्तारलेपणाचे नाव. काय आहे विस्तार? हे जगच नवे आगवे. जग वेगळं काही नाही, ते हे जग म्हणजे माझा विस्तारच आहे. माझ्यापेक्षा ते वेगळं नाहीये. ही सगळी रूप आहे ती माझ्यापेक्षा वेगळी नाहीयेत. म्हणून ह्या दिव्य स्वरूपाचा हा सगळा विस्तार आहे. आणि म्हणून हे जग कसं आहे की जैसे दूध मुराले स्वभावे तरी दही. आता दुधाला बघितलं तर दुधाचे गुण वेगळे दिसतात. दही बघितला तर दह्याचं गुण, ते दही आंबट असते का तिथे आम्लता आहे, पण दुधामध्ये आम्लता नाही. मग देवाचं आपल्याला आता माहिती आहे दुधातून दही झालं म्हणून, पण एखाद्या मुलाला जर दही दुधातून झालं माहित नसेल तो काय सांगेल? दूध आणि दही एकच आहे का? तो नाही म्हणत. दही वेगळं, दूध वेगळं. बाह्य रूपाने जरी वेगळं असलं ते स्वरूपाने एकच. आता स्वरूपाचं एकच म्हणजे काय नेमकं? की आता जैसे दूध मुराले स्वभाव तरी दही, पण दह्याचा जो आंबटपणा आहे,
पण दह्यामध्ये जी स्निग्धता आहे आणि दुधामध्ये स्निग्धता, हे दोघांचं स्वरूप एक आहे, लक्षात घ्या. तसंच बीज जे झाले तर, म्हणजे जसं एक छोटस बीज आहे, त्यात झाडं फुलं काही दिसत नाही, मूळ नाही दिसत, खोड नाही दिसत, फांद्या नाही दिसत, फुलं नाही दिसत, की फळही नाही दिसत. पण तेच बीज तरु रूपाने प्रगट झालं, म्हणजे ते बीज वेगळं आणि तरु वेगळं नाही, बीजाचा तो विस्तार आहे. एका बीजाचा तो विस्तार झाला आणि त्याचं ते झाड झालं, त्याला खोड आला, फांद्या आल्या, पानं आली, फुलं आली, फळं आली, म्हणजे विस्तारलंय. तसंच हे चैतन्य स्वरूप अनंत रूपाने विस्तारलेलं आहे, विविध रूपाने विस्तारलेलं आहे. आणि पुढे त्यांचं आणखीन वचन, म्हणजे कसं हे विविधता कशी आहे ते सांगत असताना, रूप बाह्यांगाने किती जरी वेगळी वेगळी दिसली तरी स्वरूपता ती एकच आहेत, एकाचीच आहेत, हा बोध लक्षात ठेवा. म्हणजे याचं भांगाराचे अलंकारू, म्हणजे सोन्याचं भांगार म्हणजे ते सोनं, आणि सोन्याचे अनेक अलंकार आपण परिधान करतो. एखाद्या स्त्रीला गळ्यात लक्ष्मी हार हवा असतो, कमरपट्टा हवा असतो, किंवा दंडाला लावणारा त्याला काय म्हणतात, बाजूबंद म्हणतायत, बांगड्या म्हणतायत. हे सगळं जे जे आहे ते बघायला गेलं तर विविध आहे. आता पैंजण केलं तर ते काय डोक्याला कोण बांधणार नाही, पैंजण म्हणजे पायातच घालायचं असतं, नथ म्हणजे नाकातच घालायचे, ते कानाला लावून अडकवली तर चालणार नाही. का चालणार नाही? कारण त्याचं कार्य ते वेगळं वेगळं दाखवलं आहे. त्याच्यात तिथे नथ ही नाकासाठी, कर्णफुलं ही कानासाठी, गळ्यात हार पाहिजे आणि पायात पैंजण पाहिजे, कमरेला कमरपट्टा पाहिजे, हाताला बाजूबंद पाहिजे. आता हे सगळं जी आपण जसं आपण ठरवतो तेच जर कोणी उलट सुलट घातलं तर हसतो आपण, अरे काय ह्या वेळाला काही कळत नाही. तसंच ही रूप आहेत, ते रूप विशिष्ट गुणाने विशिष्ट नियमाने कार्यरत आहेत. पण ही विशिष्ट नियमाने कार्यरत कोणाची आहेत? एका चैतन्य स्वरूपाची. म्हणून मज एकाचा विस्तार. म्हणून या संतांना आपण म्हणजे हे चैतन्य स्वरूपच ह्या देहातून प्रगट आहे हा भाव येतो, तर तिथे सर्वत्र मीच आहे असं वाटायला लागतं. आता ती उच्चतम अवस्था असते की इथे चैतन्य भावातून सर्वत्र चैतन्यच आहे, की जाणीव आहे ह्या भावातून सर्वत्र जाणीवाच आहेत. हे त्या तत्वाला कळतं की त्या जो साधक आहे, जो सिद्ध झालेला आहे, त्याच्याकडे तो सतत भाव असतो आणि त्याला म्हणतात देवभाव किंवा त्याला चैतन्य भावही म्हणतात. म्हणजे नावच वेगळी वेगळी असली तरी आपण ज्या पद्धतीने बोलतो त्या पद्धतीने सगळं चैतन्य स्वरूपच आहे. सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारतायत आणि स्वीकारलाय. कधी तरच हे संत होतील, स्वीकारलं तर नाही होऊ शकत. की सर्व उपाधी जे जे दिसत आहेत, जे जे आकार आहेत, जे जे दृश्य रूप आहेत, तिथे हे चैतन्य गुप्त रूपाने ते दिसत नाही, पण ते तिथे आहे आणि त्याचंच तर सगळं जीवन आहे. आपण जे स्वतःपुरते जे सांगतो माझं माझं म्हणून जे म्हणतोय ते खरं सगळं त्या दिव्य स्वरूपाचं जीवन आहे. म्हणून ते देवाचं जीवन आहे. म्हणून आपलं जीवन हे परमेश्वराचं जीवन आहे आणि ह्या परमेश्वराचंच जीवन असल्यामुळे त्याच्याच कृपेने हे सगळं कार्य चाललेलं आहे. म्हणून कर्ता कोण आहे? परमेश्वर. कर्ता हा ईश्वर. म्हणून मी करतो म्हटलं तर त्याने तू कष्टी होसी. रामदास स्वामी सांग, मी करता म्हणता त्याने तू कष्टी होसी आणि राम करता म्हणता प्राप्त होई यश कीर्ती प्रताप. भाव सांगितलं. मी म्हणजे देहभावातून म्हणशील मी केलं तर तुला कोणी टीका ठेवली की दुःखी होशील. दुःखी होणार. कोणतं म्हणजे कसलं काय केलंस, काय मोठा आहे, घोडं मारलंस, त्याला राग येतो, चीड येते, सगळं होतं. पण चैतन्य भावातून केलंस तर कोणी काही बोललं तर तुला राग येऊ शकत नाही, कारण तू चैतन्य स्वरूपात. ही सगळी चैतन्य स्वरूपाची रूप, सगळे देवाचे रूप आहेत. या भावामध्ये दृढ भाव असला की कोण काय बोलतं तिथे तुला गुंतत नाहीस, कसलेही त्याचा आग्रह नसतो. म्हणजे लक्षात घ्या की इथे ह्या भावातून जीवन जगताना ज्ञानेश्वर माऊलींनी सुंदर वर्णन केलंय. की काय सुंदर वर्णन केलंय? तो कर्म करी सकळे परी कर्म बंधनाकडे, जैसे न सिंपी जळी जळे पद्मपत्र, तयाही देह एककी राहती, लौकिकी सुख दुःखी त्या ते म्हणती, परी आम्हा ते प्रतीती परब्रह्मची हा. की ज्याच्या ठिकाणी हा देवभाव दृढ असतो तोच परमात्मा आहे, तेच चैतन्य स्वरूप आहे. हे ज्ञानेश्वर ठणकावून सांगतात की
की जसं चिखलात उगवणारं कमळ, त्या कमळाच्या पानावर चिखल चिटकून राहत नाही, की ते पाणी म्हणून चिटकून राहत नाही, तर ते त्याच्यात असून त्याशिवाय अलिप्त राहतं. तसं देवभावातून जी व्यक्ती देवभावातून कर्म करते तर तिला कर्मबंधन चिटकत नाहीत. तो कर्म करी सगळे कर्म करेल, परी कर्मबंधनाकडे, पण कर्मबंध त्याला चिटकून घेत नाही. कसं की जसं पद्मपत्र म्हणजे कमळाचं पान, त्याला पाणी चिटकून राहत नाही, पाणी त्याच्यावर पडलं तर ते अगदी वेगळ्यापणाने दिसतं आणि ते पटकन निघून जातं. तसं कर्मची बंधनं आहेत माणसाला, त्या बंधनात तो चिटकन. ती बंधनं कोणती? मी करता, मी करतो मी करतो मी करतो असं प्रत्येक माणसाला वाटतं ना. लोकांनी माझ्याकडे बघितलं पाहिजे, मी करतो असं कौतुक केलं पाहिजे असं वाटतं मनातून, प्रत्येकाकडे वाटतं, कारण तिथे देहभाव असतो. पण ईश्वर करता म्हटल्यानंतर तिथे तो देहभाव जातो आणि देवभाव येतो. म्हणून ज्याच्याकडे कर्तेपणाचा अहंकार नसतो, की मी करतो असा भाव नसतो, आणि मी कर्म केलं तर फळ असंच मिळालं पाहिजे हा आग्रह नसतो, ही बंधन आहेत. कर्तेपणाचं बोध नसावा, म्हणजे करता ईश्वर हा बोध असला पाहिजे, आणि फळ हे सुद्धा ईश्वराचं आहे. जे फळ मिळेल त्याचा स्वीकार आपल्याला करता आला पाहिजे. आणि अशा पद्धतीने प्रामाणिकपणे कर्म करत राहिलं तर त्याला कर्मबंधन चिटकत नाही. आणि असा जो कर्मबंधन चिटकत नाही तोच परब्रह्म आहे, की तो देव आहे, की तो दिव्य स्वरूप आहे, हा भाव तिथे येतो. आणि म्हणून जीवनामध्ये सुख शांती समाधानासाठी ज्याच्याकडे हा चैतन्यभाव अखंड राहतो किंवा देवभाव अखंड असतो, त्याला दुःख चिटकत नाही, त्याला राग चिटकत नाही, त्याला द्वेष मत्सर हे चिटकत नाहीत. लक्षात घ्या की ह्या सगळ्या गोष्टी चिकटून राहतात, आणि हे चिकटून राहिल्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं. म्हणून कर्ता ईश्वर आणि फळही ईश्वराचं, इथे देवभाव आला. पण मनापासून हे लक्षात ठेवलं पाहिजे. हा देवभाव येण्यासाठीच नामस्मरण सांगितलंय. पण नामस्मरण सांगताना देवभाव म्हणजे देवाचं नाव घ्यायचं, म्हणजे देवभावातून नाम घे, की जे आहे ते देवाचं आहे, जे आहे ते चैतन्याचं आहे. आणि हे चैतन्य की देव जाणी रूपाने ह्या देहातून कार्यरत आहे. मी म्हणणारं कोण आहे? तर मी म्हणणारं हे चैतन्य आहे, की मी म्हणणारी ही जाणीव आहे, की मी म्हणणारं हा ईश्वर आहे. आणि म्हणून ईश्वर करता हा भाव तिथे यायला लागतो. पण इथे त्यासाठी हे स्मरण पक्क करावं लागतं. अंतर्मनामध्ये देहभाव इतका घट्ट असतो, तो निघता निघत नाही. आता जरी कळल्यासारखं वाटलं, त्याप्रमाणे आपण करण्याचा प्रयत्न केला की थोड्या वेळाने परत देहभावातूनच माणसं जीवन जगतात. म्हणून तिथे अखंड नामस्मरण करायला पाहिजे, अखंड स्मरण, येता जाता सतत सतत स्वतःला ते स्मरण देत राहणं. काय स्मरण राहणं आहे? ते देवाचं आहे, की हे चैतन्य स्वरूपाचं आहे. हे सगळं करणे पण कोणाचं आहे? चैतन्य स्वरूपाचं आहे. या भावातून आपण जेव्हा सगळं आपण म्हणजे व्यक्ती कोणी जेव्हा कर्म करायला लागते तेव्हा त्याचं कर्म हे देवभावातून होतं. आणि देवभावातून असल्यामुळे त्याच्याकडे कसलाही आग्रह नसतो, मोठेपणाची आस नसते, फळ मला असंच मिळालं पाहिजे असंही त्याच्याकडे नसतं. सर्वांकडे तो आपलेपणानेच पाहायला लागतो आणि सर्वांवर तो प्रेम करतो, की सर्वांच्या भलेपणाचा त्याच्याकडे विचार येतो, की जिथे सुरू स्वतःला मलाच सुख व्हावं अशी देहभावातल्या व्यक्तीची जी हौस असते, की मी सुखी झालो म्हणजे झालं, मला बाकीच्यांचं काय करायचंय. पण नाही, इथे चैतन्य भावातून असलेला सर्व सुखी झाले पाहिजेत. कारण तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे, की ही सगळी जी रूप आहे ते एका चैतन्य स्वरूपाची असल्यामुळे त्या चैतन्य स्वरूपाच्या रूपाला कोणालाही दुःख झालं तर दुःख कोणाला होणार? चैतन्य स्वरूपाला होणार. म्हणून हे जे जो ईश्वरत्वाचा जो भाव आहे तो जागृत होण्यासाठी आपल्याला देहभावाचं रूपांतर देवभावात केलं पाहिजे. आणि त्यासाठी जे करायचं आहे त्याला म्हणतात परमार्थ. या परमार्थ हे इथे सिद्ध होतो. बाकीच्या सगळ्या गोष्टी कल्पना आहेत माणसाच्या, की आपलं ज्ञान जे आहे ते
अज्ञान आहे त्याच्या ठिकाणी ज्ञान प्रकट झालं. ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान, म्हणजे माझं स्वतःचं ज्ञान, मी म्हणतो त्या तत्वाचं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आणि हे आत्मज्ञान प्रकट होण्यासाठीच परमार्थ, आणि त्यासाठीच खऱ्या आत्मज्ञानी सद्गुरूंचीच गरज असते. विद्वानाची गरज नसते, कारण विद्वानाकडे देहभाव असतो आणि सद्गुरूंकडे देवभाव असतो. हा मोठा फरक आहे. म्हणून देवभाव असणाऱ्या सद्गुरूंकडनंच हे शिकायचं असतं आणि त्यांच्याकडे पाहून आपण कसं वागायचं हे समजून घ्यायचं असतं. हे एकदा कळलं तर मानवी जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त होईल. आणि असं सुख शांती समाधान प्राप्त हो अशी सद्गुरूंनी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की